नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज मी तुम्हाला गावाकडच्या पद्धतीने लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर सहजच असे लिंब पडले होते घरामध्ये आणि एवढे लिंबाचं काय करायचं, तर लगेचच माझ्या डोक्यात आलं की आता आपण याचं लोणचं बनवून ठेवूया गावाला. तर गावाकडे अशा प्रकारे लोणचं सुद्धा भरपूर प्रमाणात खपतं. तर बघा, जवळपास 6 ते 7 किलो लिंब आले होते. त्यातले बरेच खराब झाले होते. तर चांगले चांगले मी निवडून काढले. त्यातले 5 किलो चांगले निघाले. तर असे पिवळे आणि पातळ सालीचे आपल्याला लिंब हवे आहे त्यासाठी, लोणच्यासाठी. तर बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर असे ताजे झाडावरचे लिंब होते ना. तर त्यामुळे मला टाकून द्यायला सुद्धा होत नव्हतं, म्हणून लगेच मी गावाकडे त्यांना लोणचं बनवून दिलं. तर आता बघा, सर्व लिंब मी अशा प्रकारे कापून घेतली आहे. एका लिंबाच्या 8 फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये जे बी आहे ना ते आपल्याला सर्व काढून टाकायचं आहे. बघू शकता तुम्ही, कारण इथे मी गावाकडे काही स्टँड वगैरे काहीच नेला नव्हता. एका हाताने मोबाईल पकडला होता. त्या तशा प्रकारे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, अशा बिया मी हाताने सर्व काढून टाकलेल्या आहे. एक सुद्धा बी आपल्याला यामध्ये ठेवायची नाही. आता कुकरमध्ये काही मी लिंबाच्या फोडी टाकलेल्या आहे, कारण भरपूर असे लिंब होते ना, तर एकाच बॅचमध्ये उकळून होणार नाही, म्हणून मी 4 वेळा हे लिंब उकळून घेतले आहे. आणि एका भांड्यासाठी मी जवळपास 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका, पण एका भांड्याला म्हणजे 5 किलोला आपल्याला जवळपास 200 ते 250 ग्रॅम आपल्याला मीठ लागणार आहे. आता इथे कुकरच्या भांड्यात मी ते भांडं ठेवून घेतलेलं आहे. त्यावर झाकण ठेवायचं आणि झाकण लावून आपल्याला याच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, कारण साल शिजायला जास्त वेळ लागतो ना, म्हणून अशा प्रकारे. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे अशा प्रकारे जर लोणचं केलं ना, तर हे तुम्ही लगेचच खाऊ शकता. तुम्हाला मुरवायची वगैरे काही गरज नाही. असे झटपट होणारे हे लोणचं आहे. तुम्ही हे उपवासाला सुद्धा खाऊ शकता. तर अशा प्रकारे मी हे सगळं लिंब उकडून घेतलेले आहे. आणि आता हे मी एका भांड्यात, मोठ्या भांड्यात, स्टीलच्या भांड्यात, पातेल्यात टाकलेले आहे. तर मोकळ्या भांड्यात घ्यायचं, म्हणजे उकळायला पण बरं जातं. आणि त्याच प्रमाणे मी इथे साखर घेतली आहे. तर 5 किलोसाठी आपल्याला इथे 2 किलो साखर लागणार आहे. आणि इथे मी मिरची घेतलेली आहे. तर लाल तिखट घेतलेलं आहे, तर 2 प्रकारचे. तर एक कलरवाला आणि एक तिखट. तर तिखट मी 2 चमचे घेतले आहे आणि कलरवाला मी 4 चमचे घेतलेले आहे. अंदाजानुसार तुम्ही मिरची टाकू शकता. तर थोडी कमी जास्त झाली तरी तसा काही फरक पडत नाही. खूप जास्त तिखट पण करायचं नाही. फक्त कलरसाठी तो वेगळी कलरची मिरची घ्यायची असेल तर, नसेल तर तुम्ही नॉर्मल तुमच्याकडे जी मिरची असेल किंवा सुक्या मिरच्या असेल ना, तर त्या दळून मिक्सरला टाकल्या तरीही चालेल. पण शक्यतो पावडर असेल तर पावडरच टाका, पावडरनी छान लागतं. अशा प्रकारे गॅसवर ठेवायच्या आधी आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे खालीच, आणि त्यानंतरच आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे शिजवायला. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे बघा तुम्ही, किती साध्या सोप्या अशा माझ्या रेसिपी असतात आणि त्या झटपट पण होणाऱ्या असतात, अगदी घरच्याच साहित्यात. तर हे मी जे लोणचं बनवलेलं आहे ना, फक्त 3च साहित्यात बनवलेलं आहे. खूप जास्त सुद्धा तामझाम केलेली नाही. हे लोणचं जवळपास तुमचं 1 ते 2 वर्ष बिलकुल खराब होणार नाही. जेवढं जुनं लोणचं होतं ना, तेवढं ते खायलाही चांगलं लागतं. इथे मी आता गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. तर मला जवळपास हे आटवायला 1 तास लागलेला आहे, कारण प्रमाण जास्त होतं ना. तर म्हणजे एकूण हे लोणच्याचं प्रमाण आपलं 8 किलो झालेलं आहे. तर बघा, असं उकळेपर्यंत कंटिन्यू फास्ट गॅस ठेवायचा आणि त्यानंतर जेव्हा साखरीच्या पाकाला उकळी येते ना, तेव्हा गॅस कमी करायचा. तर इथे बघा उकळी आलेली आहे. आता इथे आपण गॅस कमी करून घेऊ. तर मीडियम गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. खूप फास्ट गॅसवर शिजवायचं नाही, नाहीतर जो पाक होतो ना तो जास्त कडक होतो. म्हणून आपल्याला कमी गॅसवर हा पाक बनवून घ्यायचा आहे. यामध्ये जेव्हा लिंबाचा आणि साखरेचा पाक तयार होतो ना, त्यावेळेस लोणचं खूपच छान लागतं. तर आता इथे आपण गॅस कमी करू आणि 1 तासासाठी आपल्याला हे असंच उकळत ठेवायचं आहे. पण हे असं नुसतं उकळत ठेवायचं नाही, मधून मधून याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर स्टीलचं पातेलं असल्यामुळे हे खाली साखर करपल्या जाईल आणि लोणचं सुद्धा खराब होईल. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आधी चेक करायचं. आपल्याला 1 तरी असा पाक तयार झालेला पाहिजे लोणच्याचा, म्हणजे आपलं हे
लोणचं तयार झालं असं समजायचं. जर पाक जर कच्चा राहिला ना तर लोणचं टिकणार नाही. म्हणून पाक हा व्यवस्थितच झाला पाहिजे तरच लोणचं टिकेल. आता आपलं लोणचं हे तयार झालेलं आहे. गॅस बंद करू आणि थंड झाल्यानंतर बघू आपला हा लोणचं कसं तयार झालं ते. थंड झाल्यानंतर घट्ट होतं. तर बघा, जेव्हा तुम्ही आधी गरम होतं तेव्हा किती पातळ होतं आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता असं घट्ट झालेलं आहे. आता हे तुम्ही कुठल्याही काचेच्या, प्लॅस्टिकच्या कुठल्याही बरणीत ठेवा, कारण गावाकडे कुठलंही साहित्य नव्हतं. जे होतं त्यामध्येच मी हे लोणचं ठेवलेलं आहे. जे होते तेच भांडे वापरलेले आहे. अगदी कमी साहित्यात, कमी भांड्यांमध्ये हे लोणचं मी पटकन तयार करून दिलेलं आहे. अशा बरणीत मी प्लॅस्टिकच्या भरून दिलं आणि हे त्यांनी अगदी 1च महिन्यात हे लोणचं त्यांच्याकडून संपून घेतलं. भरपूर जणांसाठी वाटलं होतं. तर अशा प्रकारे हे लोणचं मी बनवलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून मात्र नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.